कळंब तालुक्यातील शेलगाव हे गाव आहे। या गावचं ग्रामदैवत सय्यद बाबा आणि या सय्यद बाबाचा उरूस प्रत्येक वर्षी भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी असतो। शेलगावचे प्रतिष्ठित नागरिक आपल्या समोर आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। सर नमस्कार। नमस्ते। आपलं नाव सांगा। मी दिवाणी भक्तराज, राहणार शेलगाव, दिवाणी तालुका कळंब। आपलं ग्रामदैवत सय्यद बाबा काय नेमकं इतिहास आहे? बरं का, इतिहास तसा आम्हाला काही माहीत नाही, पण या गावची जे आमचं ग्रामदैवत आहे, आमच्या गावचा जर विचार केला तर आमच्या गावात माझ्या माहितीने साधारण 1,500च्या आसपास लोकसंख्या आहे। त्यापैकी मुस्लिम जी लोक आहेत आमच्या गावात त्यांचे 4-5 घर आहेत, पण आमचं अख्खं गाव हिंदूचं असूनसुद्धा या दर्ग्याची सगळं गाव आमची पूजा करते। या गावातले काही सगळे हिंदू तरुण असतील, जुनी मंडळी असेल, पुढे येतात आणि मोठ्या प्रमाणात या दर्ग्याची यात्रा बनवतात। ते मला वाटतं पहिल्यापासून चालत आलेलं आहे। मी विचार जर केला तर पहिल्यांदा मी माझ्या आजोबाच्या खांद्यावर बसून ही यात्रा बघितलेली आहे। मी माझ्या आजोबाला विचारलं ही कधीपासून चालतंय, तर आमच्या आजोबांनी सुद्धा सांगितलं की मी अगदी लहान होतो तेव्हापासून ही चालतंय। म्हणजे सालाबादाप्रमाणे हा शब्द जे आपण वापरतोय त्याप्रमाणे आमच्या गावची यात्रा दरवर्षी भरते। आणि आता जे आपण सांगितलं की दीपावली संपली की भाऊबीज येते आणि भाऊबीजेनंतर येणारा जो पहिला गुरुवार असतो त्या गुरुवारी आमच्या गावच्या या दैवताचा संदल असतो आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवार असतो। त्या दिवशी देवाला साधारण मांसाहारी नैवेद्य चालतो। त्या दिवशी गावात बकरी कापली जातात आणि त्या दिवशी संध्याकाळी गावात आपण त्याला छबिना म्हणतो, त्याला कोणी सोंग म्हणतात, असंही सोंग काढली जातात। आता पूर्वीच्या काळी हे सगळं बैलगाडीतून चालायचं, पण काळाच्या प्रवाहात आता बराच बदल झाला आहे। बैलाची संख्या कमी झाली, बैलगाड्या नाहीत। रात्रीचा उरूस आपण बघितला असेल, हा ट्रॅक्टरमध्ये चाललेला उरूस आहे। आणि शनिवारी, आज शनिवार आहे, आज इथं आपल्या दैवताच्या आसपासच कुस्त्याचा जंगी फड असतो असा। म्हणजे ही यात्रा खूप जुनी आहे। हिंदू मुस्लिम ह्याचं एकतेचं प्रतीक जरी म्हणलं तरी चालतंय। खरं तर मला वाटतंय आपण जी राष्ट्रीय एकात्मता आहे ती म्हणतो ती आजकाल खेड्यातूनच जपली जाते असं मला वाटतंय। खरं म्हणजे मला आमचं गाव असेल किंवा आमच्या गावचा परिसर असेल त्याचा म्हणजे हेवा वाटण्यासारखा इथली लोक आहेत। आता आमच्या गावापासून जवळ जर बघितलं तर भोसा नावाचं गाव आहे, म्हणजे बहुतेक तिथं मुस्लिम संख्या जास्त आहे, पण तिथले जर मुस्लिम बघितले तर ते सगळे हिंदू धर्माचे सण उत्सव साजरे करतात। म्हणजे हिंदू मुस्लिम असा कुठलाही भेदभाव न करता आपण सगळे मानवता धर्म जपणारी माणसं आणि आपल्या परिसरात आहेत, त्याचं मला म्हणजे कौतुक वाटतं, त्याचा मला अभिमान सुद्धा वाटतो। हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणजे सय्यद बाबा आहेत। चला चला, जे तुम्ही लावताल तेच खेळावं लागेल। सगळ्या शेवटी मागल काय मिळणार नाही, लग्नात शेवटी भातच मिळतो, लक्षात ठेवा। लाडू चपाती भाजी संपली की आपला कार्यक्रम संपलेला असतो। साताऱ्याला झालं, पुण्याला झालं, पूर्वी सुरक्षित नाही त्या, कारण असं निवडलं आपल्यावर सुरक्षित नाही म्हणण्याची। जरा शबास रे बाबा, चाल साक्षी चाल, माझ्या सर्दी नको, चल शबास। बघा जरा, बघा कसरत त्याला म्हणायचं काय, पोरगा पटले पोरगी कशी नव्हती बघा, अधिकारी कसे आहे बघा तिथे, कसं होत नाही सुंदर चालू काय लाव। अरे तुम्ही दो चला परत एकदा मैदानात सुंदर कुस्ती, येडची आणि पकडू पाय। चला हात बघा त्याला, हात बघा, पाय बघा, सरळ दरे हात आहे, हात आहेत ना, बरोबर बरोबर कुस्ती सुटली, बक्षीस बंद, बाद झाला आता।